नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 67. वस्तुतः बद्धता हा एक बंध आहे आणि मोक्ष हा सुद्धा एक बंधच आहे. बंधमुक्त शीण तुका म्हणे, बंधमुक्त शीण तुका म्हणे. बुद्धिबळ लाकडांच्या ठोकळ्यांनीच खेळतात, पण ते ठोकळे राजा, राणी, उंट, हत्ती, घोडा, प्यादा म्हणून मिळवले जातात. ते मरतात, मारतात, पुन्हा जिवंत होतात. हे जितके खरे आहे तितकेच बंधमोक्ष हे पण खरे आहेत. वस्तुतः आपला देहत्रयाशी किंवा अवस्थात्रयाशी काहीच संबंध नाही. म्हणून स्वरूप स्थितीला चिटकून राहा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. प्रत्येक अनुभवाच्या आधी शुद्ध असणेपणाच्या रूपात तूच आहेस. असणेपणा हा व्यक्तिगत अनुभव नाही, तर तो व्यक्त असा सार्वत्रिक अनुभव आहे. तो केवळ व्यक्त अनुभव आहे. मी आहे हा अनुभव साक्षात आहे. मी नाही हा तर अनुभव कुणालाच होत नाही. समजा मी नाही हा अनुभव आहे, तर तेथे अनुभवता आहेच. सर्व मी आहे हा जाणीवेचा भोग आहे. मी आहे इतक्या जवळची दुसरी गोष्ट मी आहे इतक्या जवळची दुसरी कुठलीही गोष्ट तुझ्याजवळ आहे तरी काय? काळ जसा जसा बदलेल तशी व्यक्ती वाहत जाणार, पण जे व्यक्त आहे ते कुठल्याही स्थितीत जसेच्या तसेच आहे. ते तसेच होते, राहणार आणि सध्या पण आहे. चित्ताचा चिंतन करणे हा धर्मच आहे. चित्ताचा चिंतन करणे हा धर्म आहे, म्हणजे त्याचा धर्म चिंतन धर्म. म्हणजे चित्ताचा धर्म चिंतन धर्म हा कधीच बंद राहत नाही. कारण काय, तर तो त्याचा स्वभावच आहे. पण हा चित्ताचा स्वभाव चिंतन धर्म आहे. हे ज्याला कळते ते कशामुळे कळले ते काय आहे. पण हा चित्ताचा स्वभाव चिंतन धर्म आहे. हे ज्याला कळले ते कशामुळे कळले ते काय आहे. ते काय आहे याचाच विचार करा. वास्तविक पाहता चिंतन धर्म हा प्राणाचा धर्म आहे. मन म्हणजे प्राण. एक शांत होताच दुसरा आपोआप शांत होतो. या संस्कारातूनच भाषा प्रवाह वाहतो. जसे संस्कार तशी भाषा. ही भाषा येण्या अगोदर मनाची काय स्थिती होती? विचार तर आपण शिकलेल्या भाषेतच करतो. ते पण एका तऱ्हेचे कंडिशनिंगच आहे. व्यक्तित्वच अशा प्रकारे खल्लास झाल्यावर चिंतन कोणत्या भाषेत कोण करणार? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जन्मापूर्वी तू जसा होता तसा, म्हणजे व्यक्ती नव्हता तर अव्यक्त होता, आणि आजही तसाच आहेस.
व्यक्ती म्हणून नाही तर व्यक्त म्हणून व मरणानंतर व्यक्ती म्हणून नाही तर अव्यक्त म्हणून तसाच राहणार आहेस. तेथे आकाश हेच तुझे रूप, हेच तुझे घर. श्री महाराज म्हणतात, वास्तविक जन्मग्रंथी हाच एक ग्रंथराज आहे, पण ही जन्मग्रंथी हा ग्रंथराज मी गिळला आहे. आता त्यास त्या ग्रंथाची घोकमपट्टी करण्यात काही अर्थ नाही. जे हालते चालते त्याच्या खाली जे आहेत ते न हालणारे आहे, अढळ आहे, नित्य आहे. नित्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय चालते हलते कळणार नाही. नित्याची स्थिर पार्श्वभूमी आहे म्हणून हालचाल कळते. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, नित्य सत्य जे आहे त्यात एक भयंकर चूक झाली. हे जे नित्य सत्य जे आहे त्यात एक भयंकर चूक झाली. त्यात आपणच आपल्याला जाणण्याची खुमखुमी आली. त्यात आपणच आपल्याला जाणण्याची खुमखुमी आली. इथपर्यंत समजा ठीक होते, पण या खुमखुमीचा गैरफायदा घेण्यात आला व आपण अमुक तमुक अशी जाणण्याची दुर्दशा सोबत घेतली. या सर्वात मोठ्या झालेल्या चुकीमुळे देहबुद्धी आली. या सर्वात मोठ्या झालेल्या चुकीमुळे देहबुद्धी आली. यात तुमची आमची काही चूक नाही. चूक ही नित्य सत्य अशा चैतन्याचीच आहे. म्हणजेच नित्य सत्यावर, नित्य चैतन्यावर एक छोटीशी पुळी निर्माण झाली. ती वेदनेची पुळी होती. ती वेदना म्हणजे आपण अमुक तमुक आहो असे चुकीचे समजणे होय. श्री निसर्गदत्त महाराज एक फारच महत्वाची गोष्ट सांगतात की इंद्रिय ज्ञान हे व्यापक अर्थाने प्रकाशच आहे. इंद्रिय ज्ञान हे व्यापक अर्थाने प्रकाशच आहे. इंद्रिय ज्ञानाला इतका सन्मान इथे प्रथमच आपल्याला पाहायला मिळतो. बरे असो, काहीही जाणवणे म्हणजे प्रकाशाचेच काम. ही पुळी जाणवली, फक्त जाणवली तेच स्वसंवेदन, पण ती जाणणारी जाणीव झाली की ती वेदनेची पुळी होते. आपण फक्त आपणच आहोत हे सहन होत नाही. म्हणून अमुक तमुकच्या भुलीचे औषध, एनेस्थेसिया म्हणजे तो जनरल एनेस्थेसिया देतात, तो घ्यावा लागतो. आपण फक्त आपणच आहोत हे सहन होत नाही, म्हणून अमुक तमुकच्या भुलीचे औषध म्हणजे एनेस्थेसिया घ्यावा लागतो. साधू हे सर्व जाणूनच चुपचाप पडलेला असतो. जगातील मोठमोठ्या ग्रंथात जे काही लिहिले आहे ते तुम्ही सतत फेकत राहता, म्हणजे पुरावे म्हणून वापरत राहता. पण ज्याच्याविषयी हे सर्व सांगण्यात येत आहे त्याच्याबद्दल मात्र काहीच जिज्ञासा ठेवत नाहीत. आपण शुद्ध असणेपणानेच आहोत हे समजणे म्हणजे या बाबतीतील सर्व ग्रंथ भांडार वाचण्यासारखेच आहे. शुद्ध असणेपण मला का कळत नाही व अमुक तमुक याचे इतके ज्ञान का होते, याचे मला इतके महत्व का वाटते, या बाबतीत तुम्ही अजिबात जिज्ञासा ठेवत नाही. असे का हे तुम्ही तुमचे कधीच तपासत नाही. याचे जर उत्तर मिळाले तरच समाधान मिळेल. आणि समाधान आणि समाधानी या एकच वस्तू आहेत. तू आता जागा आहेस असे तुला वाटते. तू आता जागा आहेस असे तुला वाटते, पण ही तुझी
इतर जागृत असलेल्यांच्या सारखीच स्वप्नावस्था आहे. तू आणि इतर यांच्यात भ्रम आहे. तुमचे तथाकथित जागृत असणे हे केवळ बुद्धीने झालेले कोरडे ज्ञान आहे. तू अगोदरचा आहेस. या तुझ्या अगोदर असण्यामुळेच तुला देव कळत आहे, आठवत आहे. पण आठवण गेली की देव मावळला. मात्र आत्माराम हा कायमचाच आहे. असणाऱ्यालाच आपले असणे पण कळते ना. एखादे वेळी कळते पण जाईल. पण ज्याला कळते व ते कळणे हे ज्यामुळे शक्य होते ते म्हणजे ते मात्र जाणार नाही. तुम्ही आहात म्हणजे अमुक तमुक आहात अशी सध्या तुमची भूमिका आहे ती मुळात भ्रामक आहे. सध्या जाणीवेला फक्त जाणत्याचाच अनुभव येतो, परंतु ज्यामुळे जाणत्याला जाणणे शक्य झाले ते दॅट बाजूलाच राहते. बदलत्या वस्तूला न बदलणारी गोष्ट सिद्ध करते की ही बदलणारी वस्तू आहे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा नव्हते आकाश पाणी नांदत होतो निरंजनी. जेव्हा नव्हते आकाश पाणी नांदत होतो निरंजनी. निसर्गदत्त महाराज म्हणतात की रात्रीच्या स्वप्नावर आपला ताबा नसतो, काहीही घडते. तसे जागृत अवस्थेत पण किंवा जागृत अवस्थेत वरही आपला ताबा नाही, काहीही घडते. निसर्गदत्त महाराज दुसऱ्या एका ठिकाणी स्पष्ट म्हणतात की साधकाची तपासण्याची आतली बाजू स्पष्ट नाही, पक्की नाही, म्हणून तो शब्दाचे केवळ शब्दार्थ घेऊनच भटकतो आहे. मग काय पक्के झाले पाहिजे? ते तू आहेस व तू जे स्वतःला सध्या जे समजतो ते तू नाहीस. खरं म्हणजे मानव म्हणून मानव रूपाचा अभिमान घेऊन तुम्ही वावरता ही एक मुळात गंमतच आहे. आता तुम्हाला सहवास आहे तो आपण अमुक तमुक असल्याच्या जाणीवेचा व म्हणूनच आपापल्या मनोनिर्मित स्वप्नवत अशा जगाचा. नित्य स्वरूपाचा सहवास नाही, कारण नित्य स्वरूपाचा सहवास हा एकदम सोसत नाही, म्हणून तुम्ही देव करता. ज्या अवस्थेला आहे ही आठवण नाही, तिचा जन्म झाला असे म्हणता येईल काय? म्हणून ती अवस्था अजन्मच ठरत नाही का? आता इथे जे तुम्ही ऐकता ते निश्चयाने वापरा, नाहीतर सोडून द्या. त्यामुळे कुणाचे काहीच बिघडणार नाही. पण कुणालाही मात्र सांगू नका. ते न वापरता सांगू नका, कारण त्यामुळे तुमचीच फजिती होईल. लोक तुमचीच टिंगलटवाळी करतील. हे सर्व अपरोक्ष ज्ञान आहे. हे ज्ञान, हा अनुभव तुम्हाला आला नसेल आणि जर तुम्ही कुणाला ते सांगायला जाल तर तुम्ही त्यात कमी पडाल. तुम्हाला लोकांच्या शंका कुशंकाचा निवाडा करता येणार नाही. अगोदर तुम्ही तुमचे स्वप्नातले जागेपण समजून घ्या. मग हे असले उद्योग करा. त्याला आपण आहो नाही असे काहीच माहीत नाही. ज्याच्या लक्षात येते त्याच्या ते कधीच लक्षात आले नाही असे समजा. मुळात तुम्ही ते विसरलेलेच नाहीत किंवा विसरूच शकत नाहीत. त्याचे स्मरण कसे करणार व ते का करणार? हे जो जाणतो तो साधू
म्हणून तुम्हाला तुम्हीच असल्याचा परम अर्थ कळला पाहिजे. जे दिसते, भासते, जाणवते याचा नाही, यालाच परमार्थ म्हणतात. म्हणून तुम्हाला तुम्हीच असल्याचा परमार्थ कळला पाहिजे. जे दिसते, भासते, जाणवते याचा नाही, यालाच परमार्थ म्हणतात. जाग व झोप आपोआप येतात आणि जातात. तुम्ही प्रयत्न म्हणून यात काहीच कमी जास्त करू शकत नाही. म्हणजे दीर्घकाळ झोपू किंवा दीर्घकाळ जागू हे तुमचे म्हणणे इथे चालत नाही. तुमच्या नकळतच तुम्हाला जाग येते, ती आणावी लागत नाही. तुमच्या नकळतच तुम्हाला झोप येते, ती आणावी लागत नाही. झोपणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत झोप नाही, व जाग येण्या अगोदर मी जागा आहे अशी जाग नाही. तात्पर्य: झोपणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत जाग नाही, व जाग येण्या अगोदर आता मी जागा होतो असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि जर म्हणू शकत असाल तर तुम्ही अगोदरच असे म्हणायला सर्व काळी जागे आहात हे सिद्ध होते. तात्पर्य: झोप व जाग या दोन्ही अवस्थांचा ज्याच्याशी संबंध नाही, ते जे काही आहे ते म्हणजे दॅट तुम्हीच आहात. ते जे काही आहे ते जागे राहते. म्हणून झोपलेले आहे असे म्हणता येत नाही, आणि झोपलेले आहे म्हणून जागे आहे असेही म्हणता येत नाही. जागृतीचा भयंकर क्षीण आला की तो क्षीण, तो थकवा घालवण्याकरता ते मात्र झोपल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी तुम्ही त्याला थोपवू शकत नाही. जागेला जाग म्हणणारे व झोपेला झोप म्हणणारे काय आहे? या दोन्ही अवस्था नाहीत हे जाणणारे काय आहे? किंवा या दोन्ही अवस्था आहेत हे जाणणारे काय आहे? ते आहे सर्वसाक्षी. जागेपणाचा व झोपेचा अनुभव घेणारेच जागेपणा नाही व झोप नाही अशा साक्षीत्वात आहेत. सुखदुःख हा जाणीवेचा धर्म आहे, ज्याच्यामुळे जाणीवेच्या ठिकाणी कळते पण आले आहे त्याचा नाही. सुखदुःख हा जाणीवेचा धर्म आहे, ज्याच्यामुळे जाणीवेच्या ठिकाणी कळते पण आले आहे त्याचा नाही. स्वतःला संत म्हणून घेणारे करोडो लाखो रुपये जमा करतात, मोठमोठ्या असे स्वतः करता आश्रम बांधतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपले भक्त समजून त्यांच्यासाठी मोठमोठी भक्ती निवासे बांधतात. या सगळ्यांचे शेवटी गोडाऊन होतात, वखारी होतात हा भाग वेगळा. पण या अशा संतांच्या निगरगट्टपणाला काही तोड नाही. खरा संत नेहमी शांत असतो, कुठे जात येत नाही. कुणाला तो या म्हणत नाही, कुणाला तो जा म्हणत नाही. काही घेत नाही, काही जमवत नाही. मी ज्ञानी आहे हे पण तो कुणाला जाणवू देत नाही, केवळ अनाम होऊन राहतो. अशा तथाकथित संतांचे शिष्य त्यांचे वाटोळे करतात. पण जे संत आश्रम बांधतात, भक्तनिवास बांधतात, पैसे जमा करतात, अशा तथाकथित संतांचे शिष्य त्यांचे वाटोळे करतात. जुन्या काळात उत्तर प्रदेशात उडिया बाबा म्हणून एक महान संत होते. त्यांनी आश्रम वगैरे कधीच काही बांधला नाही. सर्वात गरीब माणसाच्या घरी जाऊन ते राहायचे आणि दिवसातून फक्त 4-5च घास असे जेवायचे. पण त्यांच्या भागवत कथेला मात्र लोक प्रचंड गर्दी करायचे. त्यांच्या अशा एका चालू प्रवचनात एकाने त्यांच्या एका शिष्याने त्यांच्या छातीत भाला खुपसून मंडपातच त्यांची हत्या केली. कारण असं सांगतात की चौरी ढाळण्यावरून म्हणजे एका मोठ्या काडीला जे पंख्यासारखे जाड कापड बांधलेले असते ते झेंड्यासारखे हलवतात, त्यामुळे वारा येतो. तर या चौरी ढाळण्यावरून जे दोघात भांडण झाले त्या भांडणाचा वचपा त्यातील एकाने चक्क उडिया बाबावरच काढला आणि त्यांची
भर प्रवचनात, चालू प्रवचनात हत्या केली. अर्थात यामागे अजून काही कारण असेल तर माहित नाही, पण ही गोष्ट श्री अखंडानंद सरस्वतीच्या एका प्रवचनात ही आली आहे. नमस्कार.